भरपूर फोन मला येते का आमची कळी मादी कळी निघत नाही, नर कळी भरपूर निघाली, तिथं ह्या औषधाचा आपल्याला 100% फायदा होणार आहे. तरतरी आणतं. त्याच्यामुळे व्हिटॅमिन व्ही, त्याच्यामध्ये सरकी तेल असल्यामुळं सरकी तेल हे पानावर असं विशिष्ट प्रकारचं लेअर आणतं. सरकी तेल म्हणजे आपलं कॉटन सीड्स ऑइल आपलं काम आहे. समजा मी तुमचा मीडिएटर आहे, एखादी कंपनीचं औषध आहे आणि ते औषध तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत न्यायचं कसं आहे, त्याचा मीडिएटर म्हणून मी काम करतो, ना की जाहिरात म्हणून. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंबाची स्थिती सध्या तरी हार्वेस्टिंग 70-80% झालेली. त्याच्यामुळे नाशिकची माल म्हणजे 70-50% तरी हार्वेस्टिंग आपली आंबे बहाराची झाली असेल. अजून 30-40% माल असतील. आता माल नाशिकमधले कमी पडतील, सोलापूर भाग बाहेरच्या भागात माल असतील तर त्यांना 100% चांगले पैसे पुढचे येणाऱ्या 15 दिवसानंतर होतील अशी अपेक्षा आपण धरू. मित्रांनो, तेलाचा माल भरपूर आल्यामुळं मार्केटची स्थिती थोडी खालावली होती, ते ठीक आहे, राहू द्या. आता जो व्हिडिओ आपण करतो ही काही जाहिरात नसून ही फक्त एक माहितीपर व्हिडिओ. या औषधांचा आपल्याला काय परिणाम होईल, काय फायदा होईल यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो. कोणाला जाहिरात समजायची असेल त्यांनी समजू शकता, पण आपल्याला चांगल्या औषधांमधले घटक आणि ते कसं काम करता हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण करतो. सध्या मृगबहाराची धावपळ आहे, तसंच टोमॅटोच्या फुलगळीचं भरपूर प्रमाण आहे. तर आपण टोमॅटोसाठी आणि डाळिंबासाठी एक 2 औषधं एका कंपनीची त्याचं थोडंसं विश्लेषण केलं आणि त्या औषधांचे फायदे कसे होतात ते जाणून घेतलं आणि त्याचा परिणाम आपण समोर लोकांच्या समोर आणतोय. मित्रांनो, बऱ्याच लोकांचे मी रिव्ह्यू घेतले की कुठं कुठे औषधं मारले गेले आणि त्याचे फायदे काय झाले. तर मित्रांनो, ॲमेकस ॲग्री सर्व्हिसेस ही एक कंपनी, नावाजलेली कंपनी आहे. त्या कंपनीने 2 औषधं सध्या मार्केटमध्ये नवीन एक हे आणलंय, डायसेल्फॉस आणि ॲमिकार्प. त्यांचं आधीच आहे. या प्लॉटला जवळजवळ 2 स्प्रे ॲमिकार्पचे माझे झाले, पण डायसेल्फॉस आता मी या प्लॉटला घेणार आहे. तर आता या दोन्ही औषधांबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ. ॲमिकार्प हे कसं काम करतं, त्याच्यामध्ये अल्फा टेकोफोरेल हा घटक आहे आणि व्हिटॅमिन ई. याच्यामुळे होतं काय का, झाड तुमचं स्ट्रेसमध्ये असलं, कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस म्हणजे अति ऊन, त्याच्याने स्ट्रेसमध्ये झाड जातात. भरपूर यावर्षी उन्हामुळे झाडं स्ट्रेसमध्ये गेलेले लोकांचे आपण बघितले. तसंच अति पाऊस, त्याच्यामध्ये सुद्धा झाड स्ट्रेसमध्ये जात असतं. आता आपले झाडं खूप पावसामुळे स्ट्रेसमध्ये बऱ्याच जणांचे, म्हणजे झाडाची फळाची फुगवण होत नाही, पानं थोडे असे निस्तेज दिसत आहे. अशा वेळेस आपली मुळी चालू नाही. अशा वेळेस झाडाला पटकन चमक आणण्यासाठी, पटकन काळोखी आणण्यासाठी ॲमिकार्प सारख्या औषधाचं वापर जर आपण केला, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळं झाडाला पटकन अशी तरतरी आणतं. त्याच्यामुळे व्हिटॅमिन व्ही, त्याच्यामध्ये सरकी तेल असल्यामुळं सरकी तेल हे पानावर असं विशिष्ट प्रकारचं लेअर आणतं. सरकी तेल म्हणजे आपलं कॉटन सीड्स ऑइल. कॉटन सीड्स ऑइल हे आपल्या पानावर असं एक सारख्या प्रमाणात औषधाला पसरवतं आणि झाडाला स्ट्रेसमधून काढण्यासाठी सुद्धा तिथं मदत होते. मित्रांनो, हे औषध लष्टर, चमक याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. टोमॅटोच्या फळासाठी सुद्धा याला खूप चांगली चमक येईल आणि टोमॅटोचं फळ सुद्धा गळण्याचं प्रमाण कमी होईल, फुल सुद्धा काढण्याचं प्रमाण कमी होईल. तसंच आता जे आंबे बहारामध्ये आपण आपलं हे फळ आपले सेटिंग, आपलं काढणीला फळ येत आहे, त्या फळांना सुद्धा मारल्यानंतर त्याचं क्रॅकिंगवर त्याचा परिणाम होईल, कमी क्रॅकिंग होईल, तुमच्या फळाचा रंग चांगला वाढेल आणि आकारही चांगला वाढण्यास मदत होईल. तर असं हे भाजीपाला, टोमॅटो, डाळिंब सर्व पिकासाठी चालणारं 1 ते 1.5 ml प्रमाणाने ॲमिकार्प आपण वापरतो आणि त्यांचंच नवीन आता डायसेल्फॉस हे प्रोडक्ट लॉन्च केलंय मागच्याच वेळेस. फार सुंदर असं प्रोडक्ट आहे. कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट आहे त्याच्यामध्ये. हे लिहून घेण्याचं कारण, मग आम्ही काही फार इंग्लिश हायर शिकलेलं नाही किंवा एखादा तज्ज्ञ नाही फार का बा हे इंग्लिश मला समजू शकेल किंवा लक्षात राहील, म्हणून एखादा नवीन आयटमचं जर असलं, नवीन औषधाचं जर असलं, त्याचं विश्लेषण करण्यासाठी थोडंसं आपण लिहून घेत असतो. कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट याच्यामध्ये फॉस्फेट 22% म्हणजे फॉस्फरस 22% आणि कॅल्शियम 4 ते 6%. याचा फायदा असा होतो, आपली जी ड्रॉपिंग होते टोमॅटोची किंवा तुमच्या याची डाळिंबाची, मृगबहाराची ड्रॉपिंगचे भरपूर फोन मला येते का आमची कळी मादी कळी निघत नाही, नर कळी भरपूर निघाली, तिथं ह्या औषधाचा आपल्याला 100% फायदा होणार आहे.
याच्यामधून फळधारणा सुद्धा चांगली होणार आहे. ज्यांची आता रेस्ट पिरियड मध्ये आणि चौकी अवस्था ज्यांची आहे त्यांनी 100% हा ॲमिकार्ब आणि डायसेल्फॉस हे 2 ते 3 मिली प्रमाण आहे त्याचं 200 लिटर पाण्याला. बरेच जण कमेंट करतात तुम्ही प्रमाण सांगत जा औषधाचं, तर 2 ते 3 मिली प्रमाण याचं 1 लिटर पाण्यासाठी आहे. आणि ॲमिकार्बचं प्रमाण 1 ते 1.5 मिली आहे. याचा फायदा मृगबहारामध्ये आपल्याला फळधारणा होण्यासाठी, आपली कळी सेटिंग होण्यासाठी, आपली कळी गळ न होण्यासाठी याचा चांगला फायदा आपल्याला होईल. इथं ह्या औषधाचा आपल्याला तिथं 100% वापर करायचा आहे. आणि स्ट्रेसमध्ये झाड असेल तुमचं अति पाण्यामुळे किंवा अति उन्हामुळे, तिथं तुम्हाला ॲमिकार्ब आणि डायसेल्फॉस या 2 घटकांचा वापर करायचा आहे. हे ॲमिकार्ब कंपनीचे औषधं यांच्या बाटल्यांचे फोटो काय आपण दाखवू शकत नाही, कारण यूट्यूब फेसबुकवर हे दाखवणं चुकीचं आहे, कारण ही जाहिरात केल्यासारखं होतं. आणि टोमॅटोच्या फुलगळीचं बऱ्याच ठिकाणी प्रमाण आहे किंवा फुलं कमी लागण्याचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे, तिथं झाडाला स्ट्रेसमध्ये बाहेर काढण्यासाठी ॲमिकार्ब आणि डायसेल्फॉस या 2 औषधांचा वापर जर आपण केला ना, तर 100% तुम्हाला फुलधारणेमध्ये टोमॅटोच्या पानांमध्ये चमक येण्यासाठी, टोमॅटोच्या पानावर विशिष्ट प्रकारचं एक लेअर येऊन कोणत्याही रोगाचा अटॅक कमी होण्यासाठी हे 2 औषधांचा तुम्ही वापर करा. 100% तुम्हाला फायदा होईल. या दोन्ही औषधांच्या म्हणजे कंपनीवाल्यांचे दोन्ही नंबर मी तिथं खाली आपल्या स्क्रीनवर दिलेले, त्यांच्याशी संपर्क करा. काही अडचण असली, काही प्रॉब्लेम असला, त्या औषधाचं कुठं भेटतं काय, त्यांना संपर्क करा आणि औषधं 100% एकदा वापरा. मृगबहारवाल्यांसाठी हा डायसेल्फॉस हे औषध 100% कामाचं राहील, कारण ह्या वेळेस बागाला पाण्याचा ताण बसलेला नाही राहत. त्याच्यामुळे कळीगळ हा एक प्रकार आपल्याला इथं बघायला भेटतो, कारण झाड थोडं स्ट्रेसमध्ये राहतं यावेळेस. त्यामुळं डायसेल्फॉसचा वापर जर गर्भधारणेसाठी, फळधारणेसाठी तुमच्या सेटिंगच्या वेळेस 100% केला तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करून ठेवा, भविष्यात बघायला कामात येईल परत, आणि फॉलो पण करून ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपण जे लोकांना व्हिडिओ मार्गदर्शन करतोय याचं विश्लेषण चांगल्या प्रकारेच करून आपण करतो, कारण आपल्या सामान्य शेतकऱ्याला खूप टेक्निकल माहितीमध्ये जर दिलं तर त्याच्या डोक्यावरून जातं आणि त्याचं कदाचित वेगळ्या गोष्टीत रूपांतर होतं, कदाचित चुकीचा वापर काही गोष्टीचा होत जातो. म्हणून आपण या औषधांचं विश्लेषण काय करतोय की औषधं चांगले आहेत हे पटवून देण्यासाठी, किंवा ही औषधं लयच भारी बा आणि ह्याच कंपनीचं वापरा आणि त्या का असं आहे, कोणतीही कंपनी तिचं औषध बनवताना एक क्रायटेरिया ठरवते. तसंच या ॲमिकस ॲग्री सर्व्हिसेसचं मी एक गोष्ट बघितली, यांचा ठरलेला एक क्रायटेरिया आहे. यांनी दुसऱ्या कंपनीचं कॉपी करून आणलेलं एकही औषध नाही. सगळे औषधं त्यांचे ब्रँड आहे आणि सगळे सिस्टम वेगळी प्रत्येक औषधाची. ज्ञानबोर्ड झालं, कॉलिकॉप्सिव्ह झालं, ॲमिकार्ब झालं, पोमिओ झालं तुमचं, त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून चांगलं काम ते औषधांनी यावर्षी केलंय. मित्रांनो, या अशा औषधं मार्केटमध्ये आल्यानंतर आपलं काम आहे, समजा मी तुमचा मीडिएटर आहे, एखादी कंपनीचं औषध आहे आणि ते औषध तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत न्यायचं कसं आहे, त्याचं मीडिएटर म्हणून मी काम करतो, ना की जाहिरात म्हणून. त्याच्यामुळं आपलं काम काय, ते औषधाचं काम कसं करतं ते समजून घेणंच आपलं महत्वाचं काम आहे. एखादं बोर्ड मिस्त्राने काम कसं करतं हे समजून घेणं आपलं काम आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.